Hello students, this is the last part of current electricity. आता या पार्ट मध्ये आपण गॅल्व्हनोमीटर हा व्होल्टमीटर मध्ये कसा कन्व्हर्ट करायचा तो बघणार आहे. गॅल्व्हनोमीटर कॅन बी कन्व्हर्टेड इंटू एमिटर हा मागच्या पार्ट मध्ये बघितलेला आहे. गॅल्व्हनोमीटर दिस कॅन बी कन्व्हर्टेड इंटू एमिटर व्हेन ए स्मॉल resistance is connected across the galvanometer coil. So this is this resistance and this is resistance of galvanometer G. So S is, we call this S as shunt, that is small resistance connected across galvanometer coil. How can you find this value of S? It is G upon N minus 1. N is, N हा factor कसा आहे? So suppose if we want to measure this I, it is N times Ig, and Ig is a very small current flows through the galvanometer coil, which the coil gives full scale deflection. So this is Ig is full scale deflection current. हे आपण मागच्या पार्ट मध्ये बघितलेलं आहे. गॅल्व्हनोमीटर ऍज व्होल्टमीटर. व्होल्टमीटर मेजर्स पोटेन्शियल डिफरन्स. एखाद्या रेझिस्टन्सच्या अक्रॉस पोटेन्शियल डिफरन्स मोजायचा असेल तर आपण त्याच्या अक्रॉस त्याला पॅरलल व्होल्टमीटर जोडतो टू मेजर पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस एनी कंपोनंट इन द सर्किट. पोटेन्शियल डिफरन्स मोजताना व्होल्टमीटरचे पॉझिटिव्ह निगेटिव्ह टर्मिनल्स पण लक्षात घ्यावे लागतात, पण हा पॅरलल मध्ये जोडतो हे आपल्याला माहिती आहे. सो हिअर इज द पॉइंट. Voltmeter is always connected in parallel with component across which voltage drop is measured. Voltage drop, that is the potential difference across component. Now the second point is very important. Ideal voltmeter should not draw any current through it. That is, voltmeter's coil resistance or voltmeter resistance must be infinity. This is very important. आपण गॅल्व्हनोमीटर ज्या वेळेला एमिटर मध्ये कन्व्हर्ट केला त्यावेळेला गॅल्व्हनोमीटरचा रेझिस्टन्स 0 पाहिजे होता. आयडियल एमिटरचा रेझिस्टन्स 0 असतो, तसा आयडियल व्होल्टमीटरचा रेझिस्टन्स हा इन्फिनिटी असतो. कारण काय आहे बघा, इथं व्होल्टमीटर आहे, व्होल्टमीटर मधनं या रेझिस्टन्स मधनं करंट पास होत असणार आहे. दिस करंट फ्लोज थ्रू द रेझिस्टन्स आर अँड इट प्रोड्युसेस पोटेन्शियल ड्रॉप V इक्वल टू IR. दिस वी वॉन्ट टू मेजर. मग आपण समजा हा व्होल्टमीटर इथं लावला आरच्या अक्रॉस, आरला पॅरलल. इफ द सम करंट फ्लोज थ्रू द व्होल्टमीटर कॉइल, then here the current flowing through R is not I but it is less than I. I पेक्षा काय असणार आहे, हा कमी असणार आहे, बिकॉज I minus I dash flows through the R and this produces potential difference and the potential difference is measured by voltmeter. हा potential difference voltmeter measure करणार. This potential difference is measured. म्हणजे हा potential difference काय असणार आहे, रियालिटी पेक्षा कमी असणार, कारण ह्या व्होल्टमीटर मधनं थोडा करंट पास झाला. मग हा जो करंट आहे I dash, हा I dash किती पास झाला पाहिजे, तर I dash शुड बी 0. करंट पास होता नाही व्होल्टमीटर मधनं, कारण जर करंट पास झाला तर आर मधनं फ्लो होणारा करंट काय असणार आहे, कमी होणार. नॉट आय बट इट इज आय मायनस आय डॅश लेस दॅन आय अँड दिस प्रोड्युसेस पोटेन्शियल डिफरन्स विच इज व्ही डॅश इक्वल टू आय डॅश आर अँड वी वॉन्ट टू मेजर द पोटेन्शियल डिफरन्स व्ही. सो आय डॅश मस्ट बी 0. काय झालेलं आहे कळालं का, ह्या व्होल्टमीटर मधनं ही जी कॉईल आहे ह्या कॉईल मधनं करंट फ्लो होणारा 0 असला पाहिजे, तरच हा सगळा करंट या आर मधनं पास होईल आणि पोटेन्शियल ड्रॉप जो आहे व्ही तो आपण मोजू शकू. तर अशा पद्धतीने आय डॅश ची व्हॅल्यू 0 झाली पाहिजे. आता हे आयडियल केसमध्ये आय डॅश व्हॅल्यू 0 व्हायला रेझिस्टन्स कसा पाहिजे, जास्तीत जास्त अपोजिशन पाहिजे करंटला. सो हिअर रेझिस्टन्स ऑफ व्होल्टमीटर मस्ट बी इन्फिनिटी. व्होल्टमीटरचा रेझिस्टन्स नॉट दिस रेझिस्टन्स व्होल्टमीटर मध्ये जी कॉईल आहे त्याचा रेझिस्टन्स हा इन्फिनिटी असला पाहिजे.
म्हणजे त्यातनं पास होणारा करंट काय असेल? 0 असेल. म्हणजे आपण जो गॅल्व्हॅनोमीटर इथं जोडणार आहे त्याचा रेझिस्टन्स हा खूप हाय पाहिजे. इन्फिनिटी आयडियल केसमध्ये खूप हाय रेझिस्टन्स पाहिजे. व्हेरी हाय रेझिस्टन्स ऑफ गॅल्व्हॅनोमीटर कॉइल. व्हेरी हाय रेझिस्टन्स. म्हणजे जी ची व्हॅल्यू ही खूप हाय पाहिजे. पण जी हा आपल्याला फिक्स आहे. कॉइलचा रेझिस्टन्स जी ठरलेला आहे. सो हाऊ इट कॅन बी इन्क्रीज्ड. रेझिस्टन्स जर वाढवायचा असेल तर याच्या सिरीजमध्ये एखादा रेझिस्टन्स तुम्हाला जोडला पाहिजे. हाय रेझिस्टन्स याच्या सिरीजमध्ये जोडला तर इफेक्टिव्ह रेझिस्टन्स वाढणार आहे. पण तो इन्फिनिटी होणार नाहीये. सो दिस इज द अचिव्हमेंट. By connecting very high resistance with galvanometer coil in series, तरच आपण हे व्होल्टमीटर हा गॅल्व्हॅनोमीटर व्होल्टमीटर म्हणून वापरू शकू. सो सी व्हॉट शुड बी द मॉडिफिकेशन रिक्वायर्ड. कोणकोणती मॉडिफिकेशन्स पाहिजे बघा. टू कन्वर्ट एमसीजी इंटू व्होल्टमीटर फॉलोइंग मॉडिफिकेशन्स आर नेसेसरी. इट्स व्होल्टेज कॅपॅसिटी मस्ट बी इन्क्रीज टू डिझायर्ड व्हॅल्यू. व्होल्टेज कॅपॅसिटी वाढवली पाहिजे. जास्तीत जास्त व्होल्टेज ड्रॉप मोजता आला पाहिजे. कारण काय सांगितलं होतं, ज्यावेळेला गॅल्व्हॅनोमीटर मधनं करंट फ्लो होतो आयजी, व्हेरी स्मॉल करंट, त्यावेळेला गॅल्व्हॅनोमीटर फुल स्केल डिफ्लेक्शन देतो. म्हणजे जर स्मॉल पोटेन्शियल डिफरन्स आपण मोजला तर गॅल्व्हॅनोमीटर कॉइल काय होणार आहे? फुल स्केल डिफ्लेक्शन देणार. बिकॉज आयजी इज फुल स्केल डिफ्लेक्शन करंट, तसा व्हीजी हा काय असणार? फुल स्केल डिफ्लेक्शन व्होल्टेज. एवढंच आपण मोजू शकू. आणि आपल्याला खूप व्होल्टेज मोजायचं असेल, व्ही व्होल्टेज मोजायचं विच इज एन टाइम्स व्हीजी. सो हाऊ कॅन वी मेजर? म्हणजे याची रेंज काय केली पाहिजे? वाढवली पाहिजे. व्होल्टेज कॅपॅसिटी वाढवली पाहिजे. सो दिस इज द पॉइंट. Voltage capacity must be increased. Voltage capacity must be increased to desired value because galvanometer measures very small potential difference. Second, the effective resistance. आता जे तुम्हाला इथं सांगितलं होतं मी, रेझिस्टन्स काय होतो? The effective resistance must be increased. कारण गॅल्व्हॅनोमीटर कॉइल मधनं थोडा करंट पास होणार आणि रिअल पोटेन्शियल ड्रॉप हा जास्त असेल आणि आपण मोजणारा पोटेन्शियल ड्रॉप हा कमी असणार. बिकॉज व्हेन द गॅल्व्हॅनोमीटर इज कनेक्टेड इन पॅरलल विथ कॉम्पोनंट, द इफेक्टिव्ह रेझिस्टन्स डिक्रीजेस. Potential difference between the point gets lowered and this lowered value is measured by galvanometer. One more modification. It should be protected, that is galvanometer coil should be protected from damage while measuring large potential difference. कारण लार्ज पोटेन्शियल डिफरन्स मोजायला ज्यावेळेला आपण गॅल्व्हॅनोमीटर कनेक्ट करू इन पॅरलल त्यावेळेला गॅल्व्हॅनोमीटर कॉइल मध्ये जास्त करंट पास होणार बिकॉज द पोटेन्शियल ड्रॉप इज व्हेरी लार्ज. कॉम्पोनंटचा रेझिस्टन्स आर हा फिक्स आहे. लार्ज करंट फ्लो झाला गॅल्व्हॅनोमीटर कॉइल मधनं तर कॉइल डॅमेज होणार. बिकॉज व्हेन वी मेजर लार्ज पोटेन्शियल डिफरन्स द लार्ज करंट फ्लोज थ्रू दी कॉइल. म्हणजे डॅमेज होणार आणि डॅमेज होता नाही असं काहीतरी त्याच्यामध्ये प्रोव्हिजन केली पाहिजे. ही जी तिन्ही रिक्वायरमेंट्स आहेत. फर्स्ट रिक्वायरमेंट, इट्स व्होल्टेज कॅपॅसिटी मस्ट बी इन्क्रीज टू डिझायर्ड व्हॅल्यू. जास्त व्होल्टेज मोजता आलं पाहिजे. द इफेक्टिव्ह रेझिस्टन्स मस्ट बी इन्क्रीज. कारण गॅल्व्हॅनोमीटर जोडल्यावरती पॅरलल जोडल्यावर इफेक्टिव्ह रेझिस्टन्स कमी होतो आणि तो पोटेन्शियल ड्रॉप लोअर करतो आणि लोअर पोटेन्शियल ड्रॉप मोजला जातो. त्यामुळे इफेक्टिव्ह रेझिस्टन्स मस्ट बी इन्क्रीज्ड. अँड व्हॉट इज द थर्ड? It should be protected from damage while measuring large potential difference. So all above modifications are achieved by connecting a large resistance X with MCG. तर लार्ज रेझिस्टन्स हा एमसीजी बरोबर जोडला पाहिजे. म्हणजेच तो सिरीज मध्ये जोडला पाहिजे. इट शुड बी कनेक्टेड इन सिरीज विथ X in series with MCG.
सिरीज मध्ये जोडला पाहिजे. म्हणजे या ठिकाणी काय लिहिलं पाहिजे आपल्याला, हा पार्ट बघा, एक्स इन सिरीज मध्ये जोडला पाहिजे. सो लार्ज रेजिस्टन्स एक्स इन सिरीज विथ गॅल्व्हॅनोमीटर कॉइल विथ एमसीजी. अशा पद्धतीचं हे स्टेटमेंट आलं पाहिजे. इन सिरीज विथ एमसीजी हा पार्ट महत्वाचा आहे. आणि लार्ज रेजिस्टन्स इन सिरीज विथ एमसीजी. आणि स्केल काय करायचं, स्केल मागच्या वेळेला तुम्हाला सांगितलं होतं मी, स्केल कॅलिब्रेशन केलं की तुम्हाला कपॅसिटी वाढवता येते. म्हणजे डिझायर्ड व्हॅल्यू पर्यंत त्यांची रेंज नेता येते. मोजायची जी कपॅसिटी आहे, मेजरमेंट कपॅसिटी कॅन बी इन्क्रीज्ड इफ स्केल इज कॅलिब्रेटेड प्रॉपरली. तर असे हे मॉडिफिकेशन्स आपल्याला करायला लागतील. नाउ दिस इज द व्होल्टमीटर. तर हा व्होल्टमीटर आहे. आपल्याला या एबीच्या अक्रॉस पोटेन्शियल ड्रॉप म्हणजे आरच्या अक्रॉस जो पोटेन्शियल ड्रॉप आहे तो मोजायचा आहे. मोजण्यासाठी आपण काय वापरला, गॅल्व्हॅनोमीटर. पण नुसतं गॅल्व्हॅनोमीटर वापरलं नाही, त्याच्या सिरीज मध्ये आपण एक्स जोडलेला आहे. आणि एक्स हा हाय व्हॅल्यू रेजिस्टन्स आहे. एक्स इज हाय व्हॅल्यू रेजिस्टन्स, जी रेजिस्टन्स ऑफ गॅल्व्हॅनोमीटर कॉइल. आयजी करंट हा गॅल्व्हॅनोमीटर मधनं पास होणार आहे. आणि आयजी माहितीये तुम्हाला, हा फुल स्केल डिफ्लेशन करंट आहे. म्हणजे गॅल्व्हॅनोमीटर कॉइल ही प्रोटेक्ट होणार आहे. आता हा व्ही कसा काढला जातो बघा. पोटेन्शियल ड्रॉप between these 2 points or across resistance R is nothing but sum of two potential difference across G as well as across S. So by Ohm's law, V equal to Ig into X. Ig is the current flowing through X also, plus Ig into G. So V upon Ig, take this Ig common, then write in bracket X plus G. Take Ig to the denominator side on LHS. So V upon Ig is equal to X plus G. आता आपल्याला X चा फॉर्म्युला पाहिजे, त्यामुळे X चा फॉर्म्युला आपण असा लिहिलेला आहे, V upon Ig मायनस G इक्वल टू X. हा सिंपल डेरिवेशन आहे. पण मेन पार्ट कोणता आहे बघा, महत्वाचा पार्ट त्याच्यामधला. V is potential difference to be measured and VG is फुल स्केल डिफ्लेक्शन व्होल्टेज. म्हणजे व्हीजी काय आहे, फुल स्केल डिफ्लेक्शन व्होल्टेज. आयजी करंट पास होतो, आयजी इंटू जी इक्वल टू व्हीजी. व्हीजी इज अ फुल स्केल डिफ्लेक्शन व्होल्टेज आणि आयजी काय असणार आहे, फुल स्केल डिफ्लेक्शन करंट. आता समजा या दोघांमध्ये एन फॅक्टर आहे, एन व्हीजी इज इक्वल टू व्ही. आपल्याला जास्त व्होल्टेज मोजायचं आहे, तर आपण एक्स ची व्हॅल्यू इन टर्म्स ऑफ एन कशी लिहिणार आहे बघा. V equal to NVG. So V upon IG minus G equal to X. हा आता आपण फॉर्म्युला बघितलेला. V upon IG minus G equal to X. तोच फॉर्म इथं घेतलेला आहे. आता यामध्ये V ची व्हॅल्यू आपण ही पुट केली आहे, NVG मायनस G. इथं IG तसंच ठेवलेला आहे, इक्वल टू X. NVG अपॉन आयजी, व्हीजी अपॉन आयजी ह्या इक्वेशन मध्ये व्हीजी अपॉन आयजी इक्वल टू जी. सो दिस इज जी मायनस जी इक्वल टू एक्स. सो जी टेक कॉमन, एन मायनस 1 इक्वल टू एक्स. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट रिलेशन टू डिटरमाइन एक्स इन टर्म्स ऑफ एन. त्याचं एक एक्झाम्पल बघा. गॅल्व्हॅनोमीटरचं स्केल या पद्धतीचं आहे. सो फुल स्केल डिफ्लेक्शन ज्या वेळेला येईल, म्हणजे हा पॉइंटर शेवटच्या डिव्हिजनला राहणार. समजा ही व्हॅल्यू आहे 0.1 व्होल्ट, एवढाच हा करंट व्होल्टेज मोजतोय. गॅल्व्हॅनोमीटरची रेंज किती झाली, 0 to 0.1 झाली, 0 to 0.1 व्होल्ट. आणि आता मोजायचं आहे आपल्याला 10 व्होल्ट मोजायचंय. मेजरिंग व्हॅल्यू इज 10 व्होल्ट, ती आपल्याला मोजायची आहे. आणि आपण किती मोजू शकतो, 0.1 व्होल्ट, कारण 0.1 ला हा फुल स्केल डिफ्लेक्शन देतोय. मग याच्यामध्ये आपल्याला एन ची व्हॅल्यू काय काढता येईल,
एन शुड बी कसा काढणार एन व्ही इक्वल टू एन टाइम्स व्हीजी. सो दिस इज एन अँड व्हीजी इज 0.1. 0.1 हे फुल स्केल डिफ्लेक्शन व्होल्टेज झालं. सो दिस इज 10. सो एन इज इक्वल टू 10 अपॉन 0.1 दॅट इज 100. एन ची व्हॅल्यू 100 टाइम्सने आपल्याला ही रेंज वाढवायची आहे. ही रेंज जी आहे रेंज कशी आहे ही 0 to 0.1 व्होल्ट. इथून इथपर्यंत 0.1 झाली ही रेंज. एवढंच आपण मोजू शकतो. 0.1च्या पुढे जर व्होल्टेज गेलं तर मोजता येणार नाही. मग ही रेंज आपण कशी वाढवणार आहे? 10 व्होल्ट पर्यंत वाढली पाहिजे. मग या गॅल्व्हॅनोमीटरच्या अक्रॉस तुम्हाला रेझिस्टन्स किती जोडला पाहिजे? तर एक्स इक्वल टू जी ची व्हॅल्यू समजा 100 आहे. गॅल्व्हॅनोमीटरचा रेझिस्टन्स 100 आहे. एन ची व्हॅल्यू 100 मायनस 1. So this is 100 into 99. So this 9900 ohm. एवढा रेझिस्टन्स हा गॅल्व्हॅनोमीटरच्या सिरीज मध्ये जोडायचा. 9900 ओहम म्हणजे गॅल्व्हॅनोमीटर हा व्होल्टमीटर झाला. मग इथं जी व्हॅल्यू आहे 130 0.1 आहे ती रेंज किती झाली? 10 व्होल्ट. सो दिस रेंज इज इन्क्रीज्ड फ्रॉम 0 to 10 व्होल्ट. अशा पद्धतीने हे कॅलिब्रेशन केलं आणि मोजताना आपण किती रेंज वाढवले? 0 to 10 व्होल्ट. पहिली रेंज किती होती? 0 to 0.1 व्होल्ट. याच्यापेक्षा आपण ही वाढवलेली. सो दिस कॅन बी इन्क्रीज्ड बाय कनेक्टिंग व्हेरी हाय रेझिस्टन्स. व्हेरी हाय 99 टाइम्स ऑफ जी एवढा हा रेझिस्टन्स वाढवला. Very high resistance in series with galvanometer coil. So galvanometer is converted into voltmeter. आता हे गॅल्व्हॅनोमीटरचं कन्व्हर्शन आपण जे बघितलं आता एमिटर मध्ये आणि व्होल्टमीटर मध्ये. एमिटर मध्ये असताना काय केलं होतं? गॅल्व्हॅनोमीटर ऍज एन एमिटर. एमिटर करताना आपण जोडला होता शंट रेझिस्टन्स दॅट इज पॅरलल रेझिस्टन्स. पॅरलल पण याची व्हॅल्यू आहे लो पॅरलल रेझिस्टन्स. अशा टाईपचा आहे हा. सो फॉर कन्व्हर्शन ऑफ जी इंटू एमिटर वी कनेक्ट शंट दॅट इज लो पॅरलल रेझिस्टन्स जोडला आपण. लो पॅरलल रेझिस्टन्स आणि याची व्हॅल्यू कशी मिळाली होती? जी अपॉन एन मायनस 1. आता जी हा आपल्याला करायचं आहे व्होल्टमीटर मध्ये. हे फॉर्म्युले जास्त इम्पॉर्टंट आहेत कारण लगेच तुम्हाला आन्सर मिळतात. ते मल्टिपल चॉईस मध्ये तुम्हाला हे फॉर्म्युले वापरायला लागतात. व्होल्टमीटर मध्ये कन्वर्ट करायचं आहे तर आपण काय जोडणार आहे इथं? व्हेरी हाय रेझिस्टन्स. पण हा कसा जोडला जाईल? सिरीज विथ एमसीजी मुव्हिंग कॉइल गॅल्व्हॅनोमीटर. आणि हे व्हॅल्यू आपण कशी काढतो? एक्स इज इक्वल टू जी इंटू एन मायनस 1. हा सुद्धा ओहम मध्ये आहे रेझिस्टन्स, हा सुद्धा ओहम मध्ये रेझिस्टन्स आहे दोन्ही. सो दिस इज द डिफरन्स बिटवीन कन्व्हर्शन ऑफ गॅल्व्हॅनोमीटर इंटू एमिटर अँड कन्व्हर्शन ऑफ गॅल्व्हॅनोमीटर इंटू व्होल्टमीटर. शंट रेझिस्टन्स, पॅरलल लो रेझिस्टन्स अँड फॉर व्होल्टमीटर व्हेरी हाय रेझिस्टन्स इन सिरीज. एक आपण शेवटचा पॉइंट राहिलेला आहे तो बघूया. कंपॅरिझन ऑफ अन एमिटर अँड व्होल्टमीटर. गॅल्व्हॅनोमीटर इज कन्व्हर्टेड इंटू एमिटर अँड कन्व्हर्टेड इंटू व्होल्टमीटर. याच्यामध्ये डिफरन्स काय आहे किंवा कंपॅरिझन पॉइंट्स काय आहेत? इट मेजर्स करंट. एमिटर करंट मेजर करतो. व्होल्टमीटर इट मेजर्स पोटेन्शियल डिफरन्स. इट इज कनेक्टेड इन सिरीज. एमिटरचं कनेक्शन नेहमी कसं द्यायला लागतं? सिरीज, कंपोनंटच्या सिरीज मध्ये. आणि व्होल्टमीटरचं पॅरलल मध्ये. इट इज कनेक्टेड इन पॅरलल. इट इज अन एमसीजी विथ लो रेझिस्टन्स, आयडियली 0. आयडियल एमिटरची रेझिस्टन्स व्हॅल्यू नेहमी 0 असते आणि व्होल्टमीटरची रेझिस्टन्स व्हॅल्यू नेहमी खूप जास्त असते म्हणून त्याला इन्फायनाइट म्हटलेलं आहे. इट इज अ इन्फायनाइट रेझिस्टन्स अँड हिअर इट इज 0 रेझिस्टन्स. म्हणजे एमसीजी हा सुद्धा 0 रेझिस्टन्स असला पाहिजे आणि इथं व्होल्टमीटर साठी तो हाय रेझिस्टन्स पाहिजे. नेक्स्ट, स्मॉलर द शंट ग्रेटर विल बी द करंट मेजर्ड.
शंट म्हणजे जो रेझिस्टन्स आपण पॅरलल जोडतो तो रेझिस्टन्स, लो रेझिस्टन्स जेवढा लो तेवढी करंट कपॅसिटी काय होणार, जास्त होणार. लार्जर इट्स रेझिस्टन्स व्होल्टमीटर मध्ये ग्रेटर विल बी द पोटेन्शियल डिफरन्स मेजर्ड. म्हणजे कपॅसिटी किंवा रेंज कशी वाढवायची व्होल्टमीटरची, जास्तीत जास्त लार्जर करंट जोडायचा सिरीज मध्ये. रेझिस्टन्स ऑफ अन एमिटर इज, आता एमिटरचा रेझिस्टन्स म्हणजे काय सांगितलेलं आहे बघा इथं. व्हॉट इज द रेझिस्टन्स ऑफ एमिटर, जी अपॉन एन. म्हणजे जो आपण गॅल्व्हॅनोमीटर रेझिस्टन्स होता जी, याच्या अक्रॉस काय जोडला, एस जोडला. सो दोघांचं पॅरलल कॉम्बिनेशन आहे. मग रेझिस्टन्स पॅरलल मधला आपण कसा लिहितो, 1/R is equal to 1/R1 that is 1 by G plus this is S 1 by S. So it is G into S. RA आपल्याला पाहिजे. So G into S, कारण हे खाली GS येणार आणि वरती G plus S येणार. So RA is the reverse, G plus S. Now how S can be determined? हाच फॉर्म्युला इथं आहे, हा फॉर्म्युला इथं दिलेला आहे. आणि हे G अपॉन एन कसं आलेलं आहे, तर एस ची व्हॅल्यू आपण काय लिहितो, एस इज इक्वल टू जी एन मायनस, जी ची व्हॅल्यू आपण जी अपॉन एन मायनस 1, नॉट जी इंटू एन मायनस 1. एस ची व्हॅल्यू आहे ती जी अपॉन एन मायनस 1. ही व्हॅल्यू पुटअप करून बघा. तर ही व्हॅल्यू पुटअप केल्यावर तुम्हाला जी अपॉन एन रेझिस्टन्स ऑफ कम्प्लीट एमिटर मिळणार. रेझिस्टन्स ऑफ कम्प्लीट एमिटर म्हणजे हा इफेक्टिव्ह रेझिस्टन्स किती झाला, जी अपॉन एन. ही व्हॅल्यू झाली एमिटरच्या रेझिस्टन्सची. एमिटरचा रेझिस्टन्स 0 असला पाहिजे, एमिटरचा रेझिस्टन्स हा 0 पाहिजे. तर आता या ठिकाणी दुसरा कंपॅरिझन पॉइंट यामध्ये कोणता दिलेला आहे, रेझिस्टन्स ऑफ व्होल्टमीटर इज आर व्ही दिलेला आहे त्याला व्होल्टमीटरसाठी. सो जी प्लस एक्स म्हणजे जो रेझिस्टन्स आपण सिरीज मध्ये जोडणार आहे, त्या सिरीज मध्ये हा रेझिस्टन्स असणार एक्स, जी प्लस एक्स झाला. नाउ दिस एक्स इज इक्वल टू, एक्स ची व्हॅल्यू काय, जी इंटू एन मायनस 1 प्लस जी. सोडवल्यावरती काय मिळेल, जी इंटू एन. एन हा एन व्ही लिहिलेला आहे व्होल्टमीटरसाठी, एन व्ही, आणि एमिटरसाठी नुसता एन घेतलेला आहे, फक्त एवढाच फरक आहे. सो दीज आर दी कंपॅरिझन पॉइंट्स. कंपॅरिझन किंवा त्याला डिस्टिंग्विश पॉइंट्स म्हणू शकता. पण रेझिस्टन्स हा आयडियली 0 एमिटरचा असतो आणि आयडियली इन्फायनाइट हा व्होल्टमीटरचा असतो. तर एमिटरसाठी एमसीजीच्या पॅरललला लो रेझिस्टन्स जोडायचा, व्होल्टमीटरसाठी एमसीजीच्या सिरीज मध्ये हाय रेझिस्टन्स जोडायचा. दिस इज मेन डिफरन्स पॉइंट. अशा पद्धतीने हा चॅप्टर पूर्ण संपलेला आहे.